नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या दिव्य क्रांती अकॅडमीवर, जिथे आपण सुरू केली आहे 10 मिनिटात टॉपिक क्लिअर ही खास सिरीज. आजचा विषय थोडा सेन्सिटिव्ह आणि तितकाच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बातम्यांमध्ये नेहमी ऐकता, रघुराम राजन काय बोलले, उर्जित पटेल यांनी राजीनामा का दिला किंवा सरकार आरबीआय कडे पैसे का मागतंय. कधी विचार केलाय का, जर नोटा छापायचं मशीन आरबीआय कडे आहे, तर सरकारला सरळ आरबीआयला सांगून भरपूर नोटा छापून घेता येत नाहीत का? गरिबी एका दिवसात का संपवत नाहीत आणि तरीही सरकार आणि आरबीआय यांच्यामध्ये नेहमी तू मै का चालू असते. भावांनो, हे समजणं फक्त परीक्षेसाठीच नाही, तर एक जागरूक नागरिक म्हणून सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरबीआय आणि सरकारमधला हा पॉवर गेम म्हणजेच फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी अगदी सोप्या भाषेत एका गोष्टीसारखं समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एका मिनिटाची क्विक रिव्हिजन आहे जी तुम्हाला परीक्षेत मार्क मिळवून देण्यास मदत करेल. चला तर मग 10 मिनिटात विषय खल्लास करूया. सर्वात आधी एक सिंपल उदाहरण घेऊन समजू. आपली इंडियन इकॉनॉमी एक वेगवान धावती कार आहे. आता या कारमध्ये 2 ड्रायव्हर आहेत असं समजा. पहिला जो ड्रायव्हर आहे तो आहे सरकार, गव्हर्नमेंट, ज्याच्या पायाखाली ॲक्सिलरेटर आहे आणि दुसरा म्हणजेच आरबीआय, रिझर्व्ह बँक, ज्याच्या पायाखाली ब्रेक आहे. आता गंमत बघा, सरकार हे लोकांकडून निवडून आलेलं असतं. त्यांना काय हवंय? विकास, रोजगार आणि ग्रोथ. बरोबर? पुढच्या इलेक्शनमध्ये जिंकण्यासाठी त्यांना इकॉनॉमी पळवायची असते. म्हणून ते काय करतात? सतत ॲक्सिलरेटरवर पाय दाबतात. म्हणजेच खर्च जो आहे तो वाढवतात, योजना आणतात. यालाच पुस्तकी भाषेमध्ये फिस्कल पॉलिसी म्हणतात, राजकोषीय धोरण असं म्हणलं जातं. दुसरीकडे आरबीआय बसलेली आहे. आरबीआयला इलेक्शन लढवायचं नसतं. त्यांचं काम काय? गाडीचा बॅलन्स सांभाळणं. जर सरकारने खूप जोरात गाडी पळवली, तर इंजिन काय होईल? गरम होईल. म्हणजेच काय? तर देशात महागाई वाढेल, इन्फ्लेशन वाढेल. मग आरबीआय काय करतं? लगेच ब्रेक दाबतं. म्हणजेच मार्केटमधील पैसा कमी करतं किंवा व्याज दर काय करतं? वाढवतं. यालाच काय म्हणतात? मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. मौद्रिक धोरण असं म्हणलं जातं. पण मित्रांनो, खरा प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा सरकार म्हणतं गाडी जोरात पळवा आणि आरबीआय त्यांना विरोध करत म्हणतं, नाही, अपघात होईल, ब्रेक दाबावा लागेल. आणि इथेच ठिणगी पडते. इतिहासात नेमकं काय घडलंय ते बघून घेऊया. आता तुम्हाला वाटत असेल हे भांडण आत्ताच्या मोदी सरकार किंवा मनमोहन सिंगच्या सरकारच्या काळातलं आहे. तर नाही. हे अगदी इंग्रजांच्या काळापासून चालू आहे. 1935 मध्ये जेव्हा आरबीआय बनली तेव्हा पहिले गव्हर्नर होते ऑसबॉर्न स्मिथ आणि त्यावेळेचं ब्रिटिश सरकार यांच्यात सुद्धा वाजलं होतं. शेवटी गव्हर्नरला राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर काय झालं? 1950 ते 1990 पर्यंत आरबीआयला सरकारचं फक्त एक डिपार्टमेंट समजलं जायचं. सरकारला जेव्हा पैसा लागायचा, ते आरबीआयला सांगायचे नोटा छापा. आरबीआय बिचारी ॲड ट्रेझरी बिल्सद्वारे काय करायची? सरकारला नोटा छापून द्यायची. आता विचार करा, घरात पैसे नसताना वडिलांनी नुसत्या उधारीच्या चिठ्ठ्या लिहून पैसे उधळले, तर काय होईल? तेच झालं 1991 मध्ये. सरकारने इतका पैसा खर्च केला आणि आरबीआयचं न ऐकता इतक्या नोटा छापल्या, की देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला. आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं. त्या धक्क्यातून आपण शिकलो, की आरबीआयला स्वातंत्र्य देणं, ऑटोनॉमी देणं गरजेचं आहे. नोटा छापून गरिबी हटत नसते, उलट काय होत असतं? महागाई वाढत असते. आता येऊया सध्याच्या काळात. मध्यंतरी उर्जित पटेल आणि सरकारमध्ये जे काही गोष्टी घडल्या, त्याची 3 मुख्य कारणं होती, जी परीक्षेत विचारली जाऊ शकतात. व्याजदर. सरकारला काय वाटत होतं, की व्याजदर कमी असले पाहिजेत, जेणेकरून लोकांना स्वस्त कर्ज मिळतील आणि उद्योग वाढतील. पण आरबीआय म्हणतं, थांबा, महागाई 6% च्या वर चालली. आम्ही व्याजदर कमी करणार नाही. दुसरा मुद्दा होता एनपीएचा बुडीत कर्जाचा. सरकारी बँकांनी अफाट कर्ज वाटलं आणि ते बुडाले. आरबीआयने कडक नियम लावले, है ना? सरकार म्हणतं नियम जे आहेत ते थोडे शिथिल करा. बँकांना कर्ज वाटू द्या. पण आरबीआय काय म्हणतं? शिस्त महत्वाची आहे. तिसरं जे होतं, आरबीआय कडचा राखीव पैसा सरप्लस रिझर्व्ह. हे एकदम इंटरेस्टिंग आहे. आरबीआयकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी भरपूर पैसा बाजूला ठेवलेला असतो. सरकारचा डोळा त्या पैशावर असतो. सरकार काय म्हणतं, तुमच्याकडे जास्त पैसा पडलाय, तो आम्हाला द्या. आम्ही लोककल्याणासाठी तो वापरू. पण आरबीआय काय म्हणतं, हा पैसा देशाच्या सुरक्षिततेसाठी आहे, असा वाटता येणार नाही. आता या सगळ्या गोष्टी घडतात. आता हे सगळं चालू असताना तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की सरकारने आरबीआयवर दबाव टाकण्यासाठी आरबीआय ॲक्टचं सेक्शन 7 नावाचं एक ब्रह्मास्त्र बाहेर काढलं होतं.
हे कलम असं आहे की ज्याद्वारे सरकार आरबीआय गव्हर्नरला थेट आदेश देऊ शकते. इतिहासात हे कधीच वापरलं गेलं नव्हतं. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल, सर यामध्ये बरोबर कोण? बघा, दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत. एका लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारला जनतेला उत्तर द्यावे लागतात. त्यामुळे त्यांना ग्रोथ हवी असते. पण जर आरबीआय नसेल, तर राजकारणी निवडणुकीसाठी देश लुटून फस्त करतील. म्हणूनच तुमच्या अभ्यासात आणि आयुष्यात सुद्धा हा बॅलन्स ठेवला पाहिजे. अभ्यास जो आहे तो फिस्कल पॉलिसी जोरात करा, पण तब्येत आणि मानसिक शांतता म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी बिघडू देऊ नका. नाहीतर यशाची गाडी पंक्चर झाल्याशिवाय राहणार नाही. चला, तर वेळ आहे आपल्या 1 मिनिटात क्विक रिव्हिजनची. वही आणि पेन रेडी ठेवा. फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण कोण ठरवतं? सरकार ठरवतं. कशाशी संबंधित आहे? टॅक्स आणि खर्चाशी संबंधित आहे. उद्दिष्ट काय? विकास. बरोबर. मॉनिटरी पॉलिसी, मौद्रिक धोरण कोण ठरवतं? आरबीआय ठरवतं. एमपीसी कमिटी ठरवती. कशाशी संबंधित आहे? व्याजदराशी संबंधित आहे, रेपो रेटशी संबंधित आहे आणि मनी सप्लाय सोबत. उद्दिष्ट काय? महागाईचं नियंत्रण केलं पाहिजे, प्राइस स्टॅबिलिटी आणली पाहिजे. आता यामध्ये कॉन्फ्लिक्ट पॉइंट काय होता? ग्रोथ वर्सेस इन्फ्लेशन, है ना? सेक्शन 7 काय करतं? हे जे कलम आहे ते सरकारला आरबीआयला आदेश देण्याचे अधिकार देतं. बरोबर? या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मित्रांनो, आजचा आरबीआय विरुद्ध गव्हर्नमेंट हा इकॉनॉमीचा किलर टॉपिक तुम्हाला 10 मिनिटात समजला असेल अशी आशा आहे. की 10 मिनिटात टॉपिक क्लिअर सीरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या त्या मित्राला शेअर करा ज्याला इकॉनॉमिक्स डोक्याला शॉर्ट वाटतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.